हल्ली आतल्या गोष्टी सांगत नाही. ती हल्ली आतल्या गोष्टी सांगत नाही. तिचं दुःख तिच्या बाळासारखं रांगत नाही. शिवार कसं हिरवंगार असायचं, शिवार कसं हिरवंगार असायचं. ते नितीन मोराळेचे फार सुंदर ओळ आहेत की तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला. तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला. तू दिलेलं दुःख इतकं दर्जेदार निघालं की एका नव्या लेखकाचा जन्म झाला. एका नव्या लेखकाचा जन्म झाला. ती हल्ली आतल्या गोष्टी सांगत नाही. तिचं दुःख तिच्या बाळासारखं रांगत नाही. शिवार कसं हिरवंगार असायचं जेव्हा आम्ही भेटायचो. शिवार शिवार कसं हिरवंगार असायचं जेव्हा आम्ही भेटायचो. वास्तवात उभं राहून स्वप्नातला किनारा गाठायचो. वास्तवात उभं राहून स्वप्नातला किनारा गाठायचो. तसं तिच्या घराच्या भोवतीनं गिरट्या घालायला कसं तरीच वाटायचं. तसं तिच्या घराच्या भोवतीनं गिरट्या घालायला कसं तरीच वाटायचं. पण एकदा का तिला पाहिलं की सैराट मधलं सराट व्हायचं. एकदा का तिला पाहिलं की सैराट मधलं सराट व्हायचं. ती कॉलेजात आली की आमचा दादा सुद्धा मैदानात पळायचं. ती कॉलेजात आली की आमचं दादा सुद्धा मैदानात पळायचं. आणि तिनं हाताळलेली सगळी पुस्तकं प्रत्येक पोरग पुन्हा पुन्हा चाळायचं. तिनं हाताळलेली सगळी पुस्तकं प्रत्येक पोरग पुन्हा पुन्हा चाळायचं. मग मी तिच्याकडे बघायचो, ती माझ्याकडे बघायची. बघता बघता लक्ष चुकलं तर ती म्हणायची लाजला का बे. बघता बघता लक्ष चुकलं तर ती म्हणायची लाजला का बे. आणि तिच्याकडेच एकटक बघत राहिलं तर मास्तर म्हणायचं माजला का बे. मास्तर म्हणायचं माजला का बे. अरे त्या गावची गाडी बघितली ना लय वाईट वाटतं रे. तसं तिच्या कॉलेजला येणं जाणं बंद झाल्यापासून तिच्या गावाकडच्या बसची पाटी सुद्धा पाहत नाही. तसं तिच्या कॉलेजला येणं जाणं बंद झाल्यापासून तिच्या गावाकडच्या बसची पाटी सुद्धा पाहत नाही. आणि तिच्यासारख्या दुसरीचा भास झाला तर नजर फिरवल्याशिवाय राहत नाही. तिच्यासारख्या दुसरीचा भास